नमस्कार. आता आपण पाहणार आहोत एक गीतेतील आध्यात्मिक विषय, माणसाच्या जीवनात दुःख का येते याबद्दल गीता काय सांगते ते आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. श्रीमद भगवद्गीतेनुसार माणसाच्या जीवनात दुःख येण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. भगवान श्रीकृष्णांनी केवळ दुःखाचे कारणच नाही तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला आहे. गीतेनुसार दुःख येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. आसक्ती आणि मोह म्हणजेच अटॅचमेंट. गीतेनुसार दुःखाचे सर्वात मोठे कारण आसक्ती आहे. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा फळाशी म्हणजेच रिझल्ट गरजेपेक्षा जास्त जोडले जातो तेव्हा ती गोष्ट मनासारखी न घडल्यास दुःख होते. अर्थात विषयाचे चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा म्हणजेच काम जन्माला येते आणि इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध व दुःख निर्माण होते. 2. अपेक्षा आणि फळाची इच्छा. आपण जेव्हा एखादे कर्म करतो आणि त्यातून विशिष्ट फळाची अपेक्षा ठेवतो तेव्हा दुःख निर्माण होते. जर निकाल आपल्या अपेक्षेनुसार लागला नाही तर आपण खचून जातो. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. अर्थात तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. फळाची अपेक्षा सोडली की अर्धे दुःख आपोआप संपते. 3. अज्ञान, इग्नोरन्स. माणसाला वाटते की हे शरीर, ही संपत्ती आणि ही नाती कायमस्वरूपी आहेत. पण गीता सांगते की जग अनित्य म्हणजे क्षणभंगूर आहे. या नश्वर जगात शाश्वत सुखाची अपेक्षा करणे हेच अज्ञानामुळे येणाऱ्या दुःखाचे मूळ आहे. 4. रज आणि तम गुणांचा प्रभाव. माणसाच्या स्वभावात 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. जेव्हा माणसांमध्ये रज म्हणजे अति इच्छा आणि तम आळस आणि अज्ञान गुण वाढतात तेव्हा त्याच्या जीवनात अशांती आणि दुःख येतात. दुःखातून मुक्त होण्याचे उपाय: स्थितप्रज्ञता. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत स्वतःला संतुलित ठेवणे. भक्ती आणि शरणागती. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून फळाची चिंता न करणे. विवेक. आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे हे सत्य स्वीकारणे. थोडक्यात सांगायचे तर दुःख हे बाहेरून येत नाही तर ते आपल्या विचारातून आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण होते असे गीता सांगते. श्रीमद भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी एक श्रीमंत व्यापारी आणि त्याचा बगीचा ही एक बोधप्रद कथा खूप प्रचलित आहे. ही कथा आसक्ती आणि दुःखाचे नाते स्पष्ट करते. कथा: दुःखाचे मूळ. आसक्ती. एकदा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याचे सर्वात जास्त प्रेम त्याच्या घरामागील एका सुंदर आंब्याच्या झाडावर होते. त्याने ते झाड स्वतः लावले होते, त्याला स्वतः पाणी घातले होते. जेव्हा त्या झाडाला रसाळ आंबे येत तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा. तो त्या झाडाला माझे झाड म्हणायचा. एके दिवशी शहरात जोराचे वादळ आले. व्यापाऱ्याला काळजी वाटू लागली. त्याने विचार केला, जर माझ्या झाडाला काही झाले तर
मी काय करेन? दुर्दैवाने त्या रात्री वीज कोसळून ते झाड जळून खाक झाले. सकाळी जेव्हा व्यापाऱ्याने ते पाहिले तेव्हा तो धाय मोकळून रडू लागला. तो इतका दुःखी झाला की त्याने अन्न पाणी सोडले. त्याला वाटले त्याचे सर्वस्व संपले आहे. त्याच वेळी तिथून एक महात्मा चालले होते. त्यांनी व्यापाऱ्याला विचारले, तू इतका दुःखी का आहेस? व्यापाऱ्याने रडत रडत सांगितले, महाराज, माझे सर्वात लाडके झाड नष्ट झाले. आता माझ्या जीवनात फक्त दुःखच उरले आहे. महात्मा हसले आणि म्हणाले, हे झाड नष्ट झाल्यामुळे तुला दुःख होत आहे का? मग समोरच्या जंगलात रोज हजारो झाडे जळतात, तुटतात, त्यावेळेस तू का रडत नाहीस? व्यापारी म्हणाला, महाराज, ती झाडे माझी नाहीत, पण हे झाड माझे होते. महात्मा म्हणाले, हेच तुझ्या दुःखाचे कारण आहे. तू त्या झाडाला मी आणि माझे या भावनेत अडकवले होतेस. झाड तुटल्यामुळे तू दुःखी नाहीस, तर तुझ्या त्या झाडाशी असलेल्या आसक्तीमुळे म्हणजे अटॅचमेंटमुळे तू दुःखी आहेस. गीता काय सांगते? कथेचे सार. ही कथा गीतेतील काही मुख्य सिद्धांतावर प्रकाश टाकते. एक, ममत्व, माझेपणाची भावना. भगवंत गीतेच्या 2ऱ्या अध्यायात म्हणतात की दुःख वस्तूत नसते, तर त्या वस्तूची जोडलेल्या आपल्या भावनेत असते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला माझे म्हणतो तेव्हा ती गोष्ट गेल्यावर आपल्याला दुःख होते. 2, अनित्यता, इम्परमॅनन्स. जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. आज झाड आहे, उद्या नाही. शरीर आज आहे, उद्या नाही. गीता सांगते की जे बदलणारे आहे म्हणजे नश्वर आहे, त्याच्याकडून शाश्वत सुखाची अपेक्षा करणे हेच दुःखाचे निमंत्रण आहे. 3, कर्माचा सिद्धांत. व्यापाऱ्याचे कर्म होते झाडाची निगा राखणे. त्याने ते केले, पण त्याचे मन फळावर आणि झाडाच्या अस्तित्वावर इतके अडकले की तो विसरून गेला की निसर्गावर कोणाचेही नियंत्रण नाही. 4, दुःखाचा मार्ग. विषयांचे चिंतन, आसक्ती म्हणजेच ओढ, इच्छा म्हणजे कामना, क्रोध म्हणजेच इच्छा पूर्ण न झाल्यामुळे, संमोह, भ्रम, बुद्धीचा नाश आणि शेवटी दुःख. निष्कर्ष, गीता सांगते की दुःख हे बाहेरून कोणी आपल्याला देत नाही. आपल्या स्वतःच्या अतिइच्छा, आसक्ती आणि अज्ञान यामुळे आपण स्वतःला दुःखाच्या खाईत लोटतो. जेव्हा आपण मी फक्त निमित्त आहे आणि सर्व काही ईश्वराचे आहे हा भाव ठेवतो, तेव्हा जीवनातून दुःख नाहीसे होऊन शांतता मिळते. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहून पाठवा. कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.